प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. रमेदी माते आज तुझ्या पुढती, माथा माझा नमवितो. काम असो की धाम असो, झोप असो की जाग असो, भावा तुझा मी करीतो. मरियम माते जय, बोला माता रमेदी जय. मरियम माते जय, बोला माता रमेदी जय. रमेदी माते तव पुत्र पाशी, विनंती माझी घेऊन जा. हर्ष असो की दुःख असो, मान असो अपमान असो, येशूपाशी घेऊन जा. मरियम माते जय, बोला माता रमेदी जय. मरियम माते जय, बोला माता रमेदी जय. आज शनिवार. सर्व शनिवारी आपण पवित्र मरियेचा सन्मान करत असतो आणि विशेष करून जे रमेदी मातेचे भक्त आहेत ते त्या दिवशी रमेद मातेची विशेष आठवण करत असतात. आजची दोन्ही वाचनं आपल्याला एक अलौकिक अशा शक्तीविषयी जाणीव करून देत आहेत आणि पवित्र मरियेची मध्यस्थीची जी शक्ती आहे त्याचा अनुभव घेण्यासाठी पाचारण करत आहेत. पहिलं वाचन हबक्कूकच्या पुस्तकातून घेतलेलं आहे. ह्या पुस्तकाला एकूण 3 अध्याय आहेत. पहिल्या 2 अध्यायामध्ये 2 प्रश्न दडलेले आहेत आणि शेवटच्या अध्यायामध्ये एक उत्तर दडलेलं आहे. पहिल्या अध्यायामध्ये प्रश्न आहे की हे परमेश्वरा, आम्ही एवढं चांगलं जीवन जगतो आणि तू आमच्यावरती संकटे का आणू देतो. दुसऱ्या अध्यायामधील दुसरा प्रश्न आहे की आम्ही संकटे अनुभवतो, परंतु ही संकटे कोणाकडून येतात. नीतिमान माणसांकडून येत नाहीत, तर दुष्टांकडून येत असतात. तू त्या दुष्टांना एवढी शक्ती का देतोस, अशा प्रकारचा प्रश्न हबक्कूक परमेश्वराला विचारत आहे. परंतु तिसऱ्या अध्यायामध्ये त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं मिळतात की आपल्या जमिनीमध्ये शेतात धान्य जरी पिकलं नाही, गोठ्यामध्ये गुरं जरी बसली नाहीत, द्राक्षाला द्राक्षे आली नाहीत, जैतुनाला फळ आलं नाही, तरी सुद्धा मी परमेश्वराठाई हर्ष करीन. म्हणजे जणू काही श्रद्धेची पातळी संकटाच्या काळामध्ये उंचावत असते असा संदेश त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणून श्रद्धेची शक्ती कशात दडलेली आहे. श्रद्धेची शक्ती संकटामध्ये दडलेली आहे आणि त्याच प्रकारची शक्ती आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्यासमोर प्रकट करण्यात आलेली आहे. प्रसंग कोणता आहे. एका फेफ्रेकरी माणसाला घेऊन, त्या मुलाला घेऊन त्याचा बाप प्रेषितांकडे आलेला आहे. येशू रूपांतराच्या डोंगरावर होता. 3 शिष्य त्याच्या सोबत होते. खाली उतरल्यानंतर त्याने जमाव पाहिला. 9 प्रेषित त्या ठिकाणी होते. त्या मुलाच्या बापाने त्या 9 प्रेषितांना विनंती केली, परंतु त्यांना मात्र त्या मुलाला बरं करता आलं नाही. नंतर येशूने त्या मुलाला बरं केलं. हे पाहून प्रेषितांनी येशूला प्रश्न विचारला की हे भूत आम्हाला का काढता आलं नाही. आणि येशूने एक सुंदर वाक्य म्हटलेलं आहे की ही जात प्रार्थना आणि उपवास ह्यांच्या विना जात नाही. ही कोणती जात आहे. दुष्ट शक्तीची जात आहे. दुष्ट शक्ती काढून टाकायची असेल तर त्याच्यापेक्षा अजून वरच्या दर्जाची, मोठ्या सामर्थ्याची अशी शक्ती माणसाने कमावायची असते. आणि ती मोठ्या प्रकारची शक्ती माणूस कशी कमावू शकतो. प्रार्थना आणि उपवास ह्यांच्या माध्यमातून. काय नक्की घडत असतं. प्रार्थना करत असताना माणूस परमेश्वराशी एकरूप होतो. उपवास करत असताना त्याचं शरीरसुद्धा आत्म्याला साथ देत असतं. कारण माणूस जेव्हा उपवास करतो तेव्हा तो आत्मा उल्लसित होतो.
माणूस जेव्हा उत्सव साजरा करत असतो तेव्हा त्या आत्म्याला उपवास घडत असतो. आणि म्हणूनच प्रार्थना आणि उपवास ह्यांच्या माध्यमातून ती खरी आध्यात्मिक शक्ती कमवायची आणि ह्या जगातील सगळ्या दुष्ट शक्तीला सामोरं जाण्याची तयारी ठेवायची. ती कृपा आपल्याला मिळावी म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताकडे सामर्थ्य मागूया आणि रमेदी मातेकडे विशेष आरोग्याची देणगी मागूया. त्या प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. आवे मरिया. हे रमेदी माते आम्हासाठी मध्यस्थी कर.